इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे। इथे बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची आहे आणि बारीक चिरलेलं लसूण आहे। इथे चिकनचा खिमा घेतलेला आहे आणि इथं ब्लॅक पेपर पावडर आणि ऑरेगॅनो घेतलेला आहे। तर आता आपण हे डो तयार करून घेऊया। आता इथे आपला डो तयार आहे। आता आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया, त्यावर आपण स्टफिंग बनवू। आता इथे खिमा घेतलेला आहे चिकनचा। आता त्याच्यामध्ये आपण लसूण, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे आणि हे ब्लॅक पेपर पावडर आणि मिक्स हर्ब्स हे घालून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ, थोडंसं सोया सॉस आणि थोडंसं टोमॅटो केचप। आता आपण हे मिक्स करून घेऊया। आता हे आपलं स्टफिंग सगळं मिक्स झालेलं आहे। आता आपण मोमोज तयार करूया। हे पूर्ण असं एकजीव करून घेतलेलं आहे। तर आता आपण मोमोज करू। आता आपल्याला ह्याची एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे। आता आपण इथे एक मस्त पातळ एक पोळी लाटून घेतलेली आहे। आणि आता आपण त्याला पुऱ्या करून घेऊ। एक संग 2-3 मोमोज होतील। आपल्या इथं मस्त पातळसर अशा पुऱ्या लाटून झालेल्या आहेत। तर आता आपण त्यात स्टफिंग भरून मोमोज तयार करूया। इथं आपले मोमोज बनवून तयार आहेत। आता इथे एका चाळणीमध्ये मी गरम व्हायला पाणी ठेवलेलं आहे। तर आपण आता स्टीम करून घेऊया। तर इथं दुसरी पुरी लाटलेली आहे। तर आपण हे पण मोमोज बनवून घेऊया। इथे आपले आता चिकन मोमोज रेडी आहे खाण्यासाठी। तर आपला चॅनल नवीन आहे, सगळ्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चिकन मोमोज।